नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. नाफेडच्या कांदा खरेदीचा आधार यंदाही शेतकऱ्यांना कमीच मिळताना दिसून येतोय. कारण उद्दिष्टापेक्षा आतापर्यंत कांद्याची खरेदी खूपच कमी झाली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये कांदा खरेदीचं उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता देखील कमीच आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेड आणि NCCF ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करते त्यापेक्षा बाजारामध्ये त्या कांद्याला जास्त भाव मिळतोय. आता या पुढच्या कालावधीमध्ये कांदा खरेदी आणखीनच कमी होण्याची शक्यता आहे. नेमकं त्यामागची कारणं काय असू शकतात, तसंच पुढच्या कालावधीमध्ये कांद्याच्या बाजारामध्ये काय घडामोडी घडू शकतात याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण सुरुवातीला बघूयात की नेमकं कांद्याला बाजारभाव किती मिळतोय आणि NCCFचा कांदा खरेदीचा भाव किती आहे. सध्या राज्यामधल्या वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचा सरासरी बाजारभाव आपल्याला 1800 ते 2100 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय आणि जो चांगल्या गुणवत्तेचा कांदा आहे की ज्याला आपण A ग्रेडचा कांदा म्हणतो, तो कांदा 2300 रुपयापासून ते 2800 रुपयांपर्यंत विकला जातोय. आता काही बाजारांमध्ये निश्चितच कांद्याचा सरासरी बाजारभाव आपल्याला 1700 ते 1800 रुपयापासून देखील दिसून येतोय. परंतु या सगळ्यांमध्ये नाफेड आणि NCCFचा खरेदीचा भाव सध्या 2125 रुपये म्हणजेच 2125 रुपये. आता नाफेड आणि NCCF ज्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करतात त्याच गुणवत्तेच्या कांद्याला बाजारामध्ये 2300 ते 2800 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव दिसून येतोय. बहुतांश बाजारांमध्ये हा कांदा 2300 ते 2500 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. नाशिक बाजारांमध्ये या कांद्याला 2200 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय. मग अशा परिस्थितीमध्ये कोणता शेतकरी ज्या बाजारामध्ये कांद्याला जास्त भाव मिळतो तो भाव सोडून नाफेड आणि NCCFला आपला कांदा विकेल आणि याच कारणामुळं सरकारच्या खरेदीला यंदा कमी प्रतिसाद मिळतोय. आता सरकारनं यंदा 2 लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ही खरेदी केली जाणार आहे. नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीच्या भावामध्ये कांदा खरेदी सुरू झाल्यापासून 5 ते 6 वेळेस वाढ करण्यात आली. परंतु ज्या वेळी खरेदीचा भाव वाढवण्यात आला तो भाव प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा कमीच होता. त्यामुळं शेतकऱ्यांनी या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 17 ते 18% कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. आता बाजारामधली आवक कमी होती आहे, त्यामुळं साहजिकच बाजारभावामध्ये देखील सुधारणा दिसून येते आहे. आता बाजारभाव वाढण्यामागं अनेक कारणं आहेत, त्याचा आढावा आपण आता पुढे घेऊच यात. परंतु एवढं असून देखील नाफेड आणि NCCFचा बाजारभाव आजही कमीच आहे. नाफेड आणि NCCFची खरेदी यंदा कमीच होती आहे, त्यामुळं सरकारच्या उद्दिष्टावरच शेतकरी प्रश्न उपस्थित करतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्च महिन्यापासून तर मे महिन्यापर्यंत कांद्याचा बाजारभाव खूपच कमी होता. अगदी उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भाव मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांनी एकतर सरकारकडे दिलासा देण्याची मागणी केली होती. शेतकरी अनुदानाची मागणी करत होते, परंतु सरकारनं पुन्हा एकदा नाफेडची खरेदी शेतकऱ्यांच्या माथी मारले आणि त्याला देखील प्रतिसाद मिळत नाही. त्याचं कारण सरकारचं धोरणच आहे, हे स्पष्ट आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये साहजिकच बाजारभाव सुधारतील, त्यामुळं नाफेड आणि NCCFकडं कांदा खरेदी खूपच कमी होईल आणि पुन्हा सरकार सांगेल की शेतकऱ्यांनी आम्हाला कांदा दिला आणि आम्ही खरेदीमध्ये होतो. परंतु ज्या कालावधीमध्ये कांदा खरेदीची गरज होती, शेतकऱ्यांना नाफेड आणि NCCFच्या खरेदीची आवश्यकता होती, त्यावेळी मात्र सरकारनं खरेदी सुरू केली नाही. 15 मे पासून खरेदी सुरू झाली आणि तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कांदा विकून झाला होता. सरकारनं खरेदी सुरू केली त्यावेळी देखील प्रत्यक्ष खरेदीचा भाव हा बाजारभावापेक्षा कमीच होता आणि खरेदीच्या अटी देखील जटिल होत्या. चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला नाफेड आणि NCCFकडून बाजारभावापेक्षा कमी भाव दिला जात होता. ज्या गुणवत्तेचा कांदा सुरुवातीला बाजारामध्ये 1500 रुपयांच्या दरम्यान विकला जात होता, त्याच कांद्याला नाफेड आणि NCCF 1200 ते 1300 रुपये भाव देत होतं. म्हणजेच काय, एकतर खरेदी सुरू करायची आणि दुसरीकडं शेतकऱ्यांनी मालच विकला नाही पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करायची. अशा या धोरणामुळं आत्तापर्यंत खरेदी कमीच झालेली आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये कांद्याची आवक निश्चितच कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचे संकेत बाजारामध्ये दिसत आहेत. राज्यातल्या बहुतांश बाजारांमध्ये कांद्याची आवक ही मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये कमी झालेली आहे. आवक कमी झाल्यामुळं साहजिकच दरामध्ये सुधारणा दिसून येते. आता या पुढच्या टप्प्यामध्ये आणखीन आवक कमी होण्याची दाट शक्यता आहे. एकतर यंदा उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त तापलेलं होतं, त्यामुळं कांदा सडण्याचं प्रमाण देखील वाढलं होतं. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी कांदा खराब झाल्याचं, चाळीमध्ये कांदा सडल्याचे प्रकरणं पुढे आली होती, त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी कांदा काढला, म्हणजे कांदा विकून झालेला आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कांदा आवक कमीच होण्याची दाट शक्यता आहे. आवक कमी झाल्यानंतर साहजिकच दरामध्ये सुधारणा होईल, त्यामुळे नाफेड आणि NCCFच्या खरेदी केंद्राकडे शेतकरी आणखीन पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये बाजारभावामध्ये सुधारणा होण्यासाठी आणखीन एक कारण कारणीभूत असू शकतं, ते म्हणजे यंदा कमी होत असलेली लागवड. आता यंदा राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये कांद्याची लागवड कमी होताना दिसून येते. ज्या भागामध्ये कांद्याची लागवड झालेली आहे तिथं सध्या पाऊस कमी आहे.
कांदा पिकाला पाण्याची टंचाई भासते, त्यामुळे खरीपामधलं उत्पादन यंदा घटण्याची दाट शक्यता आहे. जसं जसं पावसाचं संकट वाढत जाईल, म्हणजे जसं जसं पावसामधला खंड वाढत जाईल, पावसाळा संपत येईल आणि तेव्हा जर समजा पावसाचं प्रमाण खूपच कमी असेल आणि त्याचा कांदा पिकावरती स्पष्ट परिणाम दिसत असेल, तर त्या कालावधीमध्ये कांदा दराला चांगला आधार मिळेल. उपलब्ध कांदा कमीच असेल आणि त्याला चांगली मागणी असल्यामुळं दरामध्ये सुधारणा दिसून येईल, असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या कालावधीमध्ये नेमकं कांदा बाजारात काय घडामोडी घडतील, त्याचा दरावरती कसा परिणाम होऊ शकतो, याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.